गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आता वाजलेले आहेत 4:30 आणि मी उठून अंगण साफ करून घेतलेलं आहे आणि अंगणात पाणी शिंपडून घेतलेलं आहे. तर मी अंघोळ करून उंबरठ्यावर हळदीचं लेपन करत आहे आणि देवपूजेसाठी मी आधी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि मी इथे देवपूजा करत आहे. पूजा झाल्यानंतर तुळशीला दिवा अगरबत्ती ओवाळून घेतलेली आहे. इथे माझी पूजा मांडून झालेली आहे. जमेल तशी साधीभोळी पूजा करून घेतलेली आहे मी. पूजा मांडून झाल्यानंतर मी आरती करून घेतली आणि पारायणाला सुरुवात केली. तर मी आधी स्वामी स्तवन, श्री गणपती अथर्व शीर्ष, श्री गणपती स्तोत्र, श्री सूक्तम, श्री पुरुष सूक्त आणि कालभैरवाष्टक आणि तारक मंत्र म्हणून मी अध्यायाला सुरुवात केली आणि त्यानंतर सूर्याला अर्घ्य दिले. तर याच्यामध्ये हळद, कुंकू आणि अक्षता टाकलेल्या आहेत आणि सूर्याला अर्घ्य दिलेला आहे. मी प्रसादासाठी इथे शिरा बनवलेला आहे आणि तो स्वामींना दाखवून झालेला आहे. आणि त्यानंतर मी 10:30ची आरती करून घेतली. तर आरतीला आता दुर्वा पण होती सोबत. ची आरती मी तिला सोबत घेऊनच करते, पण सकाळच्या आरतीला ती झोपलेली होती. नैवेद्यासाठी आज मी भाकरी आणि वरण्याच्या शेंगा बनवलेल्या आहेत आणि नैवेद्य स्वामींना दाखवून झालेला आहे. आणि त्यानंतर आम्ही दत्त मंदिरला गेलो. हे एकमुखी दत्त मंदिर आहे. मंदिरला जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलो. नंतर आम्ही 5 वाजता गार्डनला गेलो. गार्डनहून येऊन संध्याकाळची आरती केली. तर असा होता हा आजचा दिवस. तर मी इथे 7 दिवसाची स्वामी सेवा करत आहे. मी काही संकल्पपूर्व सेवा करत नाही आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.